पाहायला मिळेल एक अनुभवी गोलंदाज पुण्याचे एकदा मैदानाच्या आतमध्ये तर इथे मात्र पारितोषिक येतोय. तर पाहिलं जाईल पहिला चेंडू फेकला गेला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर कुठलीही रन्स येत नाहीये. चांगली गोलंदाजी नक्कीच हाताळतोय यतीन राऊत. अनुभव आहे, या अनुभवाच्या जोरावर मात्र गोलंदाजी करत असताना यस वाईट +1 अशा 2 धावा येतील. प्रत्येक विकेट साठी मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज राज पामाळे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. हे बक्षीस ऑन आहे. तर नक्कीच निलेश फायटर संघाचे जर पाहिलं तर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. किरण या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील वेलकम आहे. या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. नक्कीच किरण जाधव विनंती असेल तर पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत एक चेंडू 2 धावा कंप्लीट करतायत. वाईटच्या रूपाने 1+1 धावा आल्या आहेत. यतीन करणसाठी हा चेंडू आपण पाहतोय. वाईट चेंडू पुन्हा एकदा तोच चेंडू हाताळतोय. रेंज मध्ये येत नाहीये पूर्णपणे. जर पाहिलं तर थोडीशी ऑफस्टिकच्या बाहेर फेकण्याची इथे मात्र विचार यतीनच्या मनामध्ये नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न यतीन कडून. ही देखील आता मात्र खराब लेंथ लाईन. इथे मात्र गोलंदाजाकडे जावं लागेल, त्याला कानमंत्र द्यावं लागेल की आतापर्यंत जे गोलंदाजी हाताळले या गोलंदाजीतून जे खर्चीकरण झालंय तर धावसंख्या स्कोरबोर्डवर अतिरिक्त धावाने आपल्याला पाहायला मिळते 4 धावा. यस बँड पथक तुम्हाला मी विनंती करेन की जेव्हा जेव्हा बॉल पडेल तेव्हा मात्र तुम्ही वाजवायचं नाही, अन्यथा तुम्ही एन्जॉय करू शकताय. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय. अवांतर धावेने आणखी एक रन्स या ठिकाणी वाढली जाते. आता मात्र जर पाहिलं तर 5 धावा या एक्स्ट्राच्या रूपाने येताना आज मात्र यतीन काय करतोय. जी गोलंदाजी यतीन कडून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते ती गोलंदाजी कुठेतरी आज या मॅच मध्ये या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी खर्चीकरण केले जाते एक्स्ट्राच्या रूपाने मात्र गोलंदाजी हाताळली जाते. मागचा मॅच जरी पाहिला लॉस झाला होता या ठिकाणी साई ऋत्व उमरोळी 11 संघ आपल्याला पाहायला मिळते. पुण्याचे एक 10 फूटचा चेंडू. आता मात्र चांगला टप्पा आहे. मात्र या चेंडूवर टॅप केला आणि चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय पीडीपीएल चौकार. जल्लोष मात्र मैदानाच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणावर होते. वेवूरकर मंडळी जर पाहिलं तर पूर्णपणे सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येमध्ये जर पाहिलं तर इथे मात्र वाढ होईल. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 चेंडू फेकून झाले आहेत आणि या 2 चेंडूवर धावा पाहिल्या तर तब्बल 9 धावा स्कोरबोर्डवर पाहतायत. ते मात्र पाहायला मिळेल पुण्याचे एकदा यतीन आपण पाहतोय. चेंडूला इथे मात्र टॅप करायचा होता. बॅट मात्र जमिनीवर आदळली गेली. सिंगल रन्स मिळेल एक्स्ट्राच्या रूपाने. जर पाहिलं तर या ठिकाणी डिक्लेअर झोन कडे चेंडू जाताना धावसंख्या डबल फिगर मध्ये लागली जाते. 10 धावा स्कोरबोर्डवर. करण ठाकूर एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते तुषार मोरे. एक मोठं नाव आहे दोघांचंही. जर पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये अफलातून फलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये देखील तेच प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला यतीन आता मात्र कमबॅक करेल का. इथे मात्र कमबॅकचा विचार आला. त्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. खूप चांगला चेंडू मी म्हणेन. डॉट चेंडू येताना नक्कीच इथून जर पाहिलं तर कारण की आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 4. या 4 चेंडू मध्ये 10 धावा खर्च झाल्या आहेत. इथून चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. अजूनही 2 चेंडू फेकायचे आहेत. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. पुण्याचे एकदा तुषार मोरेसाठी हा चेंडू पाहायला मिळेल. नवली गावचा हा सितारा आपण पाहतोय. चेंडूवर पूर्णपणे प्रॉपरली टायमिंग झाला नाही. पंच इथे मात्र दर्शवतायत नॉट आउट
चा इशारा करताना आपल्याला पाहायला मिळाला. पंचाच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर आपण पाहतोय चिराग तरे होता, त्या ठिकाणी अपील गेलं होतं. डिस्कस मात्र करतायत. यस, इथे मात्र सॉफ्ट सिग्नल जो आहे, सॉफ्ट डिसिजन जो आहे, नॉट आउट आहे, मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण पाहतोय अंपायर रिव्ह्यू असणार आहे. यस, अंपायर रिव्ह्यू असणार आहे. तर या आपण रिव्ह्यू कडे जाऊया. DRS घेतला गेलाय. येस, डिसिजन मात्र स्क्रीनवर आपण डायरेक्टली पाहू शकतायत. ओपन डिसिजन आहे नक्कीच, त्यामुळे आपण पाहू शकतायत. तर सुरक्षित आहे फलंदाज इथे मात्र पाहिलं जाईल. करणसाठी हा अपील होता. अपील आपण नक्कीच जेव्हा जेव्हा पाहतोय तेव्हा दोन ठिकाणी आपण अपील करतोय, एक मध्ये कोर्टात आणि दुसऱ्यामध्ये क्रिकेटमध्ये. हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. तर शेवटचे चेंडू आहे. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालायत. पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट झालाय आणि धावा जर पाहिल्या तर 12 धावा स्कोर बोर्डवर लागले जात आहेत. यस, आपण जाऊया एक छोटीशी धुंद ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. नक्कीच मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय थोडंसं मनोरंजनासाठी आपण कार्टून देखील इथे अवेलेबल केलाय. पहा, प्रॅक्टिस करतोय तो. मात्र नेक्स्ट बॅट्समन पाहायला मिळेल का बघूया. सातत्याने मनोरंजनाचा जेव्हा विचार येतोय तेव्हा मैदानाच्या बाहेर हे 2 असे कार्टून असतात, ते प्रेक्षकांचं मन वेधून घेत असतात. मात्र बघूया, सामन्याकडे जाऊया. षटक क्रमांक 2, गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर मिस्टर यतीन पाटील येतोय. नवली गावचा हा देखील सितारा आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर वेऊर गावचा सितारा आपण पाहतोय करण ठाकूर याला. हा चेंडू सुरेख चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय चेंडूला आणि जर पाहिलं तर चेंडू पायावर आदळला जातोय. अशा पद्धतीने पाहिलं कुठली रन्स मिळणार नाही. चेंडू जर पाहिलं तर सुरेख फेकला जातोय. अशा चेंडूची गरज असणार आहे. जर पाहिलं तर हा सामना देखील क्रुशियल आहे. मॅच मध्ये टॅप केलाय चेंडूला. क्रितेश गरज स्वतः चेंडूवर येतोय. रन्स मात्र मिळेल. एक धावांनी धावसंख्या आणखीन वाढली जाईल. 13 धावा स्कोर बोर्डवर लागले जात आहेत. खूप चांगल्या पद्धतीने रन्स इथे मात्र मिळवल्यात. पहिल्या षटकाचा जर विचार केला, यतीन राऊत आले होते गोलंदाजी मार्कवर. 12 धावा तब्बल खर्च केल्या गेल्या होत्या. त्यामध्ये जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपाने रन्स या जास्त येताना आपण पाहिल्या. आता मात्र हा कमबॅक करायचा वेळ आहे. यतीन पाटील कडे चेंडू आहे. पहिले जर पाहिले तर 2 चेंडू हे सुरक्षित रीतीने फेकले जात आहेत. बॅटची पूर्णपणे प्रॉपरली टायमिंग नाही आहे. तेच कारण बनलं. बॅटची इनसाइड एज लागली गेली आणि तदनंतर पाहिलं तर चेंडू हा स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन्स मिळेल. सिंगल रन्सने धावसंख्या वाढली जाईल, ती म्हणजे 14 धावा. कारण मागच्या मॅच मध्ये 60 धावांचं लक्ष उभारलं होतं. हे मात्र आता पाहिलं जाईल. अवांतर चेंडू पुन्हा एकदा फेकला जातोय. करण पाटील जर पाहिलं तर मिस्टर यतीन पाटीलच्या या हातातून आपण पाहतोय. करणसाठी हा चेंडू पुन्हा एकदा या चेंडूला ट्रॅप करायचा होता. लेग साईडच्या दिशेने आपण पाहतोय निकुंज होता त्या ठिकाणी. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. मात्र रन्स मिळेल 1. या एकेरी धावांनी धावफळ काढलं जाईल. धावफळकावर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतोय 16 धावा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा आता मात्र समोरच्या दिशेने मारला. इथे मात्र ओहो,
मागच्या मॅच मध्ये जी चुकी केली होती ती चुकी मला करायची नाहीये हेच मात्र दर्शवतोय. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच सॉफ्ट डिसिजन काय आहे अंपायर? सॉफ्ट डिसिजन आउट आहे. ओके, रिव्ह्यू अंपायरचा असणार आहे. सॉफ्ट डिसिजन आउट दिलेला आहे. येस, डिसिजन मात्र आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. आपण पाहतोय रिच टू मनी प्रेझेंट नक्कीच PBPL सीझन 1 पहिलंच सीझन आहे आणि या सीझन मध्ये जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर खेळाडूने सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रत्येक संघाची इच्छा आहे की याच्या टुर्नामेंटवर नाव मात्र नक्कीच आपण पाहतोय. इथे मात्र गुड एफर्ट, जबरदस्त प्रयत्न इथे मात्र राहिले आणि यामधून जर पाहिलं तर तुषार याला माघारी परतावं लागतंय. गडीचं होईल पतन, पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत 16 या आकड्यावर एक गडी बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये मनोरंजन होईल थोडस, मात्र प्लीज जास्त टाइम वेस्ट करू नका, विनंती असेल आपल्यासाठी. येस, यायचंय, आपण यायचंय. आपल्याला डाव मिळणार नाही मित्र, आपल्याला डाव मिळणार नाहीये. आपण वेगळ्या युनिफॉर्म मध्ये आहे, आपलं काम आहे मनोरंजन. नाराज आहे बिचारा, काय करेल, डाव दिला नाहीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये बरेच एकदा. हो का, इथे मात्र आपण पाहतोय प्रेम मोरे चेंडूवर मात्र खेळला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर कुठली धाव मिळणार नाहीये, इथे मात्र स्थिरावली जाईल. धावसंख्या अजूनही पाहिली तर 16 धावांवर आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक आहे कमबॅकिंगचं षटक म्हणून पाहिलं गेलं. यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आणि एक जो गडी आहे नक्कीच तुषार बोरेसारखा एक मोठा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. अंपायरची थोडीशी मशागत करताना आपल्याला पाहायला मिळते, अंपायरची टिंगल करताना आपल्याला पाहायला मिळतंय. हे मनोरंजनाचं एक वेगवेगळं भाग आहे. आपण पाहतोय प्रेमात पडलाय की काय अंपायरच्या. नक्कीच समीर खान म्हणजे आमचे बिट्टू ऑफिशियल पंच आहेत. ओहो, हे मैदानाच्या आतमध्ये काय शॉक लागलाय. तर नक्कीच शॉक लागलेला आपल्याला पाहायला मिळाला. बिट्टूकडे खूप पॉवर आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुण्याचे एकदा गौरव आपल्याला पाहायला मिळेल. गौऱ्या या नावाने जास्तीत जास्त ओळख आहे याची. बिरवाडी गावामध्ये जर पाहिला तर एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाणे. कित्येक सामने हे त्याने आपल्या गोलंदाजीवर जिंकून दिल्यात. असा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू टॅप केलाय, इथे मात्र सोडणार नाही. धावसंख्या 4 ने वाढली जाईल. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते ती म्हणजेच 20 धावा. SDJ धन्यवाद. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. ATM ओपन करून दिलेलं आहे राज पामाळे यांच करून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. तर फलंदाजीचा जर विचार केला, करण इन्फॉर्म बॅट्समन आहे आणि त्याच्याकडून बॅटिंग आतापर्यंत जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने होत आहे. धावसंख्या 4 ने वाढली, 20 धावा स्कोरबोर्डवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं गौरववर अटॅक केलाय. पहिल्या चेंडू मागे ते जर पाहिलं तर रेंज मध्ये होता पूर्णपणे चेंडूच्या पद्धतीने टॅप केला आणि क्रितेशच्या डोक्यावरून मात्र सरळ चौकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन होतंय. या स्पर्धेमधून जबरदस्त स्पर्धा आपण आयोजित केले. जर पाहिलं तर रिच टू मनी तसंच पाहिलं तर स्वरा युवा ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा आपल्या भेटीस आली. जेव्हा
आपण या स्पर्धेचा विचार केला होता तेव्हा जर पाहिलं तर ही स्पर्धा कशी असेल हे मात्र फक्त विचार होता. आज मात्र ते रूप आपल्याला पाहायला मिळतंय. याच्यामध्ये जर पाहिलं तर ऑर्गनाईज केलेलं आहे वी स्पोर्टच्या माध्यमातून. सपोर्ट मात्र स्वरा युवा ग्रुपने केलाय आणि पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचा खूप मोठा वाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर ट्रॉफ्या देखील आपण जबरदस्त पाहायला मिळतंय आणि एक सायकल जे लक्ष वेधून घेते या स्पर्धेमध्ये. यस वाईट चेंडू आहे. अवांतर धाव 1 ने वाढेल. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाईल ती म्हणजेच 21 धावा आतापर्यंत. जी सायकल आहे ती थोडीशी लक्ष वेधून घेते. भारत मार्ट बोईसर यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र ही सायकल आपल्याला पाहायला मिळते. हा देखील खराब चेंडू आहे. यतीन राऊतने जशी गोलंदाजी हाताळली होती त्याच्याच पावलावर पाऊल टाकून गौरव देखील ही गोलंदाजी हाताळतोय की काय असा मात्र प्रश्न निर्माण आहे. कारण आतापर्यंत गौरवच्या चेंडूमधून जर पाहिलं तर 2 चेंडू हे अवांतर धावा आले आहेत. एकूण धावांचा जर विचार केला तर खर्च करतोय 6 धावा तो म्हणजेच गौरव. टॅपचा फटका आहे. इथे मात्र चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू येताना अशा पद्धतीचे चांगले चेंडू फेकावे लागतील. आधीच जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये खर्चीकरण झालं होतं. 12 धावांचं खर्चीकरण होतं. तदनंतर दुसरे षटक जे कमबॅकिंग म्हणून आपण पाहिलं आणि आता मात्र तिसरे षटक पाहतोय. इथे मात्र क्रितेश करत जबरदस्त चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पूर्णपणे अंग झोकून देतोय आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवायचं काम. रन्स मात्र मिळणार नाही. चेंडूचा खेळ झालाय 4. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते ती म्हणजेच 22 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र स्टँड कडे जातोय आमचा कार्टून. हा पुढचा चेंडू. या चेंडूला टॅप केलाय क्रितेशच्या डोक्यावरून. मात्र हा देखील चेंडू येतोय चौकारासाठी. क्या बात है. करण मात्र इथे फील्ड सजवून घ्या. लगेचच आपल्याला पाहायला मिळते 11 चेंडू आतापर्यंत खेळलाय करण आणि 11 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा आपल्याला पाहायला मिळते त्याच्या बॅट मधून. आणखीन एक कार्टून आपल्याकडे आलेला आहे नक्कीच आणि हा फॅन आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ओहो ते मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत सिंगल रन्स मिळेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं कंप्लीट होईल. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाईल. आतापर्यंत 27 धावा 1 गाडीच्या मोबदल्यात. जसं मात्र आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया तोपर्यंत जाऊया उर्वी डीजे कडे जिथे मात्र रोहित पाटील आपल्याला एक सुमधुर संगीत ऐकवेल. नखरा लगे है टोटल वखरा तो दिल ये बोले मुझको लुभाती है जवानियां मस्ती लुटाती जिंदगानियां मारे ना कहना मेरा चाहे बस तेरा बोले थँक्यू डीजे थँक्यू. येस कार्टून आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे प्लीज आणि इकडे यायचं आहे. आपला पार्टनर आलेला आहे इकडे. जे करवणूक करायचंय ते इकडे करायचं आहे. या आपण गोलंदाजी मार्कवर पुण्याचे एकदा ज्याने दुसरे षटक हाताळलं होतं आणि वैयक्तिक जर पाहिलं तर आता मात्र आपल्याला पाहायला मिळते दुसरे षटक असणार आहे. संघासाठी मात्र 4थं षटक घेऊन आलाय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी मागच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 4 धावा 1 गडी बाद केला होता. इथे मात्र पाहिलं तर पूर्णपणे चेंडू मिस टाइम होतोय. फटका लागत नाहीये. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू येताना धावसंख्या स्कोरबोर्डवर 27 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 4थं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी पुन्हा एकदा पुन्हा एकदा तोच नजारा करतोय. काय जबरदस्त कमबॅक आहे. चांगल्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी रिलीज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर यतीन पाटील ब्रँड ऑफ नवली आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने ओव्हरआर्म असो अंडरआर्म क्रिकेट असो यामध्ये एक
चांगला उभरता सितारा म्हणून यतीन पाटीलकडे आपण पाहतोय. तर त्यांच्याच गावचा मात्र करण आपण पाहतोय. त्यांच्या विरोधात जास्त वेळ इथे मात्र क्रितेशकडे हाईटचा पुरेपूर फायदा, बॉडीला पूर्णपणे स्ट्रेच केले आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर बडवू लागली जातील ती म्हणजे 28 रन्स. तर नक्कीच नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी. ओहो, इथे मात्र विकेटचा चान्स होता. सार्थक काही जबरदस्त एफर्ट वापरली होती. नक्कीच एक आनंदाची बातमी आहे. स्वरा ग्रुप जो FB वर जॉईन करेल त्याच्यासाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे. लकी ड्रॉ काढणार आहेत आणि लकी ड्रॉ मधून तब्बल या ठिकाणी 2500 रुपयाचा एक लकी विजेता आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच प्रत्येकाने FB मध्ये जा आणि FB मध्ये स्वरा ग्रुपला जॉईन करा. थँक्यू. चला आपण बाहेर या. करमणूक तर करणार आहोत आपण, मात्र वेळेचं बंधन आपल्याकडे असणार आहे. तर नक्कीच पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण FBच्या पेजवर जा. FBच्या पेजवरून आपण स्वरा ग्रुप या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि तब्बल 2500 रुपयाचं पारितोषिक जो आहे तो आपल्याला इथे मात्र दिला जाईल. येस, आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 4 षटक इथे मात्र कंप्लीट झाले आहेत. मी कौतुक करीन यतीन पाटील याचं, कारण की पहिलं षटक हाताळलं, 4 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा. तब्बल जर पाहिलं तर 2 षटक म्हणजे 12 चेंडूचा खेळ त्याने केला आणि इकॉनॉमी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. जर पाहिलं तर 11 धावा त्याने खर्च केला आणि विकेटचा जर विचार केला तर 1 विकेट त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच रनआउटच्या रूपाने असला, मात्र ते आपण पाहतोय त्याच्या ओव्हरमध्ये तो विकेट्स येताना. गौरव पुणेचे येतं गोलंदाजी मार्कवर आणि जे घडायचं होतं तेच मात्र इथे घडवलं. गौरवला का आणलं होतं तर करणच्या बॅट मधून एक मोठा फटका मारण्याचा विचार आला आणि तदनंतर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी मात्र करण बाद. तर मोठा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा. नक्कीच मिस्टेक तर झाली, जरा त्याला म्हटलं गलती देखील त्याच्यावरून पाहायला मिळाली. काही मोठा फटका खेळायचा होता. ज्या पद्धतीने करणने बॅटचा फेस ओपन केला आणि सरळ सीमारेषा ओलांडली त्या चेंडूने आणि बॉक्स विकेटच्या रूपाने हा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत स्थिरावली आहे, ती म्हणजेच 34 या आकड्यावर 2 गडीचा या ठिकाणी पतन झालंय, ते म्हणजेच वेऊर या संघाचं. चेतन पाटील एक मोठं नाव आहे. बिरवाडी गावामध्ये सातत्याने खेळत असताना इथे मात्र सिंगलच रन्स मिळेल. डिक्लेअर झोन कडे चेंडू जाताना आपल्याला पाहायला, मात्र फटक्यामध्ये जबरदस्त ताकद होती. थोडंसं इंचीसाठी जर का होईना, मात्र जी सीमारेषा होती त्याच्या बाजूने चेंडू निघून गेला. सिंगल रन्सने धावसंख्या 1 ने वाढेल. 35 धावा. धावसंख्या 35 आतापर्यंत आपण पाहतोय. एका बाजूला प्रेम मोरे तर दुसऱ्या बाजूला चेतन पाटील. हे 2 बॅटल मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने पाहिलं तर वेऊरसाठी सातत्याने खेळत असतो प्रेम मोरे, तर चेतन पाटीलचा विचार केला तर साई एकता बिरवाडीसाठी मात्र सातत्याने खेळतोय. खराब चेंडू आहे, पुन्हा फेकावा लागेल. पंच मात्र पनिशमेंट करतायत.
या चेंडूवर एक्स्ट्राच्या रूपाने रन्स मात्र मोजलं जाईल. धावसंख्या 1 ने वाढते, स्कोर बोर्डवर लागले जाते, ती म्हणजे 36. 36चा आकडा मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. लगेच 36 धावा पाहायला मिळत आहेत. गौरव पुण्याची एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रितेशकडे चेंडू, रन्स मात्र मिळणार नाही. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय आणि इथे मात्र धावफलक स्थिरावलं जाईल, ते म्हणजेच 36 या आकड्यावर. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. इथे मात्र पहा गॅप शोधलाय, ड्राईव्ह तर लगावली होती, मात्र रन्स या ठिकाणी मिळणार नाहीये. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. मिस्टर प्रेम मोरे देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचा कार्टून मात्र थोडासा टेन्शन मध्ये आहे. विकेट गेला, कॅच होता, त्याला कॅच पकडलं असतं तर कोणीतरी 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं असतं. थर्ड अंपायर घेतलाय, येस बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे. तर पाहूया आपण DRS. इथे मात्र शब्बीरला मी विनंती करीन या आपण मुख्य स्क्रीनकडे, जिथे आपल्याला पाहायला मिळेल सगळं डिसिजन असेल तर तुमच्या समोर ठेवलं जाईल. इथे मात्र आमचा कार्टून दोन्ही फलंदाजाला कूल माइंडने खेळण्यासाठी सांगत आहे. सब डिसिजन आउट आहे आपण पाहताय. बॅट्समनचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या संघाकडून हा रिव्ह्यू आपण पाहतोय. आणि जर पाहिलं तर विकेट वाचवायचा या उद्दिष्टाने हा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र बघूया काय घडतंय, काय बिघडतंय या चेंडूवर, कारण की महत्वाचा चेंडू आहे, महत्वाचं गडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. विचार केला तर स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळाला होता. फलंदाज प्रेम मोरे त्याच्या बॅटमधून काय आलंय हे मात्र आपल्याला थोड्याच वेळात ऑन स्क्रीनवर देखील पाहायला जाईल, पाहायला मिळेल. ते मात्र आपण पाहतोय काहीतरी वेगळं इथे अनुभव घेत आहेत. 2 कार्टून जे मनोरंजनासाठी आले आहेत. आज खास करून नाईट ड्युटी आहे त्यांची, रात्रीची वेळ आहे. नाईट ड्युटीमध्ये आज पहा इथे मनोरंजनाचं. हे काय घडतंय, मैदानाच्या आतमध्ये फसवलं जात आहे. डिसिजन काय असेल थोड्याच वेळात आपल्याला माहिती पडेल. आणि लाईनच्या सर पाहिला तर लाईनच्या बाहेर चेंडू मात्र इथे पाहायला मिळतोय आणि गडी बाद होईल, तो म्हणजेच प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक आपल्याला पाहायला मिळेल आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला आपण कार्टून बाहेर निघायचंय, चला या आपण, जास्त वेळ घ्यायची नाहीये. ओके. आणि बॅटिंग करणाऱ्या संघाचा जो रिव्ह्यू आहे तो इथे मात्र लॉस झालेला आहे, संपलेला आहे. तर जाऊया, बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक येतोय. इथून मात्र जर पाहिलं तर चांगली फलंदाजी करावी लागेल 2 बॅटरला. दीपक विरोधात जर पाहिलं तर गोलंदाज आपण पाहतोय आतापर्यंत गौरव, खूप चांगली गोलंदाजी मी म्हणेन. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 विकेट्स त्याच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जरी धाव एक्स्ट्रा टाकली, वाईटच्या रूपाने रन्स मात्र मोजली गेली होती, तरी देखील चांगली गोलंदाजी हाताळते. म्हणजे तब्बल 2 आतापर्यंत 2 रन्स आलेत त्याच्या गोलंदाजीतून, कमबॅक केलाय. मात्र बघूया दीपकसाठी कशा पद्धतीचे गोलंदाजी हाताळलेली. इथे मात्र सुरेख चेंडू पायावर आदळतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, रन्स मात्र मिळणार नाहीये.
येस अंपायर इथे आणखीन एक आपल्याला पाहायला मिळते. डिसिजन सॉफ्ट डिसिजन आउट आहे. सॉफ्ट डिसिजन आउट आहे. अंपायर रिव्ह्यू असणार आहे का? अंपायर रिव्ह्यू आहे. ओके. अंपायर कॉल आहे प्लीज. अंपायर कॉल आहे आणि अंपायर बिट्टू बिट्टू समीर समीर आप अंदर आ जाइए. समीर येस प्लीज. बिट्टू आपण मध्ये यायचं आहे. आपण तिकडे जायचं नाही प्लीज विनंती असेल. चला प्लीज. चला आपण इथे मात्र DRS घेतलाय. नक्कीच रिव्ह्यू घेतलाय. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही मिकी माऊस जर पाहिलं तर दोन्ही कार्टूनसाठी एक आनंदाची बातमी आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज तुमच्यासाठी आलेला आहे. यस एन्जॉय करा, नाचा क्या आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करा. तुषार दादा यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. स्वरा ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. तुषार दादा थोडा नाचा कार्टून. यस नाचायचं आहे. थँक्यू डीजे. थँक्यू. येस आपण डिसिजन या ठिकाणी पाहणार आहोत. प्लीज विनंती असेल आयोजकांकडून सूचना आलेले अंपायरला कोणीही शिव्यागाळ करू नये ही विनंती असणार आहे. अन्यथा 3 वर्षाची पॅनल्टी आपल्यास सामोरे जावं लागेल. ही कमिटीकडून आम्हाला सूचना आहे, लक्षात असू द्या. प्लीज विनंती असेल आपण थोडंसं कॉपरेट करा. प्लीज विनंती असेल प्लीज
सूरज आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बॅटर. तर गौरवचा विचार केला तर या ओव्हर मधील शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. सर्व 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 टीमचे प्रतिनिधी बॅरिकेडच्या सर्वांनी बाहेर निघायचं आहे. सामना चालू होतोय. धन्यवाद दोन्ही टीमचं. श्री स्वामी समर्थ पालघर आणि उमरोई संघाचा सुद्धा धन्यवाद. थँक्यू तर डीजे. जाऊया मॅच कडे. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. गौरव अहो फटका तर सुरेख आहे. इथे मात्र यतीन कडून चुकी होते. चेंडू निघून जाईल सरळ पायाच्या मधून सीमारेषेबार चौकार. चलती है ज्ञानों से बारा चलती है ज्ञानों से बारा सुना है मेरे चाहने वाले आगे बस पीछे बारा. तर नक्कीच पाहायला मिळतंय धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत लागली जाते ती फक्त- म्हणजेच हॅलो 40 धावा. तुषार फक्त एक विनंती. तुषार श्री स्वामी समर्थ करण विनंती आहे फक्त पब्लिकला रोपच्या आतमध्ये येऊन नका देऊ. ठीक आहे तुमचा जल्लोष साजरा करा. फक्त गालबोट लागून देऊ नका मॅचला. थोडंसं 19-20 चालतं पुढे मागे होतं. ठीक आहे जे झालं आता फक्त मध्ये येऊन देऊ नका बस. थँक्यू. धन्यवाद. दोन्ही संघाचे या ठिकाणी आभार मानले जात आहेत की सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. कॉपरेट करणं खूप गरजेचं आहे. तर धावांची संख्या जर पाहिली तर इथे मात्र आपण पाहतोय 40 धावा. आतापर्यंत 4 गडी बाद झाले आहेत. गोलंदाजाचा जर विचार केला तर नवीन गोलंदाज मिस्टर राहुल येतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक जर पाहिलं तर शेवटचे षटक हाताळण्यासाठी शेवटचे 6 चेंडू जे आहेत ते हाताळण्यासाठी चेतन पाटील. चेंडू पायावर लागतोय. रन्स मात्र मिळेल. एक लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. आतापर्यंत जर विचार केला तर जे मागचे षटक आहेत ते खूप कंजूस पद्धतीने फेकले जात आहेत. यामध्ये यतीनचं मी कौतुक करेन. खूप चांगल्या पद्धतीने 2 षटक हाताळले त्यांनी. तर मात्र पाहून पुन्हा एकदा राहुल. फटका तर सुरेख. बंदुकीच्या गोळीसारखा चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे पार. येतोय PBPL चौकार. तेरे ब्रह्मांड कर दिया पौने खड़े हैं देखो चश्मा लगाएंगे कौन का बीड़ा गिलौरी चबेंगे क्या बात है देखे नगर सारी देखे गुजरिया. धन्यवाद. तर राहुलवर हल्ला चढवलाय सूरज. दोन्ही संघाच्या दोन्ही खेळाडूंचा जर विचार केला तर एकाच संघामध्ये सातत्याने खेळत असतात. आज मात्र एकमेकांच्या विरोधात पाहत असताना पाहायला मिळतोय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. रन्स मात्र पाहिलं तर इथे स्थिरावली जाईल धावसंख्या स्कोरबोर्डवर 45 धावा. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहायला मिळेल यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला IKS बोईसर संघ असणार आहे तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय रकीब 11 तारापूर संघ. दोन्ही संघ आपण प्लेइंग लिस्ट जमा करायची आहे. मला वाटतं रकीब 11 तारापूर संघाची बोईसर IKS बोईसर संघाची 11 लिस्ट आलेली आहे. तारापूर संघ आपण 11 लिस्ट आणायची आहे. इथे मात्र आपण पाहतोय रन्स साठी गेलायत आणि सिंगल रन्स मिळेल. लेग बायच्या रूपाने ही रन्स मिळते. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर आपण पाहतोय 47 धावा. खूप चांगल्या पद्धतीने थांबवलंय. ज्या पद्धतीने रन्स जात होत्या कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आणि आतापर्यंत 47 धावा. या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असणार आहे या इनिंगचा. यानंतर सेकंड इनिंग आपण पाहणार आहोत. टार्गेट पाहणार आहोत. किती टार्गेट असेल. चांगली गोलंदाजी राहुल कडून देखील पाहायला मिळाले. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने मिस टाइम होतोय. चेंडू डायरेक्ट हिट कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र एक धाव मिळेल. 48 धावा स्कोरबोर्डवर आणि 49 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल. चला इथे कर्णधार लगेच जास्त वेळ दवडायचं नाहीये.
रकीब 11 तारापूर आणि IKS बोईसर यायचं लगेचच. चला कर्णधार. तर नक्कीच आपण जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये, जिथे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला पाहिलं तर तारापूर संघ असणार आहे, दुसऱ्या बाजूला IKS बोईसर संघ. नक्कीच विनंती असेल सन्माननीय आदरणीय तुषारजी संके सरांना या नाणेफेकीच्या कौलासाठी नक्कीच आमच्यासोबत जोडलं जायचं आहे. एका बाजूला नक्कीच IKS बोईसर आहे, तर एका बाजूला रकीब 11 तारापूर. नक्कीच सन्माननीय आदरणीय तुषारजी संके सरांना विनंती असेल यायचे सर प्लीज. आजच्या रजनी मधली नक्कीच शेवटची मॅच आपण बघणार आहोत. एका बाजूला रकीब 11 तारापूर तर एका बाजूला IKS बोईसर. सन्माननीय आदरणीय तुषारजी संके सरांना विनंती असेल प्लीज सर यायचे. चला विनंती असेल सन्माननीय आदरणीय तुषारजी संके सर प्लीज यायचे नक्कीच या नाणेफेकीच्या कौलासाठी. आजच्या रजनीमध्ये नक्कीच शेवटची मॅच अंतिम मॅच असणार आहे. क्वालिफाईंग जो संघ जिंकेल सरळ मात्र नक्कीच सुपर 6 मेगा 6 मध्ये नक्कीच क्वालिफाय होताना दिसणार आहे. आपण बघतो रिच टू मनी प्रेझेंस नक्कीच PBPL स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय स्वरा युवा ग्रुप आणि अर्थातच वी स्पोर्ट्स. सन्माननीय आदरणीय सर्वेसर्वा तुषारजी संके सर नक्कीच आमच्यासोबत जोडले जात आहेत. दोन कर्णधार नक्कीच आहेत, एका बाजूला IKS बोईसर तर एका बाजूला 11 तारापूर. नक्की दोन्ही संघांना आपण नक्कीच बेस्ट लक देताना बघतोय. सर नक्कीच आपण बघतोय सन्माननीय आदरणीय नक्की तुषारजी संके सरांच्या हस्ते आजच्या रजनी मधल्या शेवटच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आहे. सर नक्कीच चॉईस कॉल आपण सर्वप्रथम बघतोय. नक्कीच रकीब 11 तारापूर संघाचा कॉल असणार आहे. हेड इज अ कॉल अँड येस इट्स टेल्स. नक्की नाणेफेकीचा कौल आपण जिंकला, डिसिजन काय असणार आहे. नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारला, जास्त वेळ घेणार नाही. नक्की जाऊया सामन्याकडे. IKS बोईसर संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. जाऊया आपण नक्कीच सेकंड इनिंग कडे, जिथे आपल्यासोबत जोडले जातील सन्माननीय आदरणीय संतोषजी पाटील सर. ओव्हर टू यू कॉमेंट्री एंड. धन्यवाद यशवंत ठाकूर, आपण आवाज ऐकलायत. अनिकेत गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू क्रितेश गरत. इथे मात्र खेळताना पाहायला टॅप करायचा होता चेंडूला, मात्र प्रॉपरली टायमिंग झाला नाही, कुठली रन्स मिळणार नाही. पहिला चेंडू जर पाहिला तर इथे मात्र डॉट फेकला जातोय. संत गतीने सामना आपल्याला पाहायला मिळेल. मध्ये करारी प्रहार, चेंडू निघून जाईल. इथे मात्र इंटू द गॅप मधून चेंडू निघून जातोय, सरळ सीमारेषे बार येतोय. PBPL चौकार. धन्यवाद. 49 धावांचं लक्ष आहे. आपण पाहतोय क्रितेश गरत याला खेळताना मागच्या दोन्ही मॅच मध्ये फ्लॉप होता, आता मात्र आल्या आल्या दमखम दाखवते क्रितेश गरत. तर अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आहा, वाईट चेंडू पाहायला मिळाला, त्याच्यावर एक धाव मिळेल. स्ट्राईक मात्र रोटेट होईल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 2 ने इथे मात्र सरकली जाईल. 6 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर ध्रुव आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चौकारासाठी भावेश बारी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे.
तो म्हणजेच संघ पाहायला मिळतोय साई ऋत्व उमरोळी संघाला. अनिकेत हा पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं, डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवतोय. जाणीव आहे क्रितेश सारखा एक चांगला फलंदाज माझ्या समोर असताना त्याला सातत्याने फलंदाजी या ठिकाणी दिली गेली पाहिजेत. त्याच्याकडे जे स्ट्रॉक आहेत ते मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच उत्साह वाढवला जातोय, ऊर्जा निर्माण केली जाते. तर धन्यवाद रकीब 11 तारापूर संघाचं देखील त्यांनी प्लेइंग लिस्ट या ठिकाणी जमा केलेली आहे. यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. रकीब 11 तारापूर वर्सेस IKS बोईसर. आजच्या रजनीतला शेवटचा सामना आपण अनुभवणार आहोत. चेंडू जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे जाईल. सिंगल रन्स या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोरवर लागली जाते. 1ने 8 धावा. 8 धावा आपण पाहतोय अनिकेतच्या गोलंदाजीवर. ध्रुवला या ठिकाणी पाहिलं जाईल. ठिकाणी पाहिलं तर पंचांवर थोडस तर यस रिव्ह्यू या ठिकाणी घेतलंय. डिसिजन जर पाहिलं सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे आणि इथे मात्र रिव्ह्यू घेत आहेत. अंपायर रिव्ह्यू आहे. येस ओके, या आपण आयोजकांना बोलूया. आणि इथे मात्र मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय तर तबरेज मेमन आणि अहमद भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल आपण या मुख्य मंचावर आपलं स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचा या मॅचचा आनंद आपण मुख्य मंचावर बसून घ्यायचा आहे. आपलं वेलकम पुन्हा एकदा करतोय. तर नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे. अपील मात्र केलं गेलं होतं. आतापर्यंत धावांची संख्या जर पाहिली तर 8 धावा स्कोरबोर्डवर आहेत. चेंडूचा खेळ पाहिला तर इथे मात्र लास्ट चेंडू होता आणि डिसिजन अजूनही जर पाहिलं तर पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतंय. टीम आलेले पूर्णपणे आपण पाहतोय. इथे मात्र चर्चा केली जाईल काय घडलंय नक्कीच या चेंडू मागे. आणि चेंडू जर पाहिला तर या ठिकाणी आपण पाहतोय पायावर चेंडू आदळतोय. तर लेग बाईच्या रूपाने ही सिंगल रन्स मोजली जाईल. यस ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 षटकाच्या अखेरीस धावा होत आहेत 9 धावा. 9 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवर. इथून जर पाहिलं तर अजूनही 40 धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडू जर पाहिले तर आपल्याला पाहायला मिळत आहेत 30 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 40 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्कवर प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम मोरे. खराब चेंडू मात्र सुरत त्या चेंडूला गॅदर करतोय. रन्स मात्र मिळेल. एक धावांनी धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचली जाते. 10 धावा. खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र मॅच आपण पाहतोय. सर पाहिलं तर रिच टू मनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आज अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की चेंडू निघून जाईल मात्र क्षेत्ररक्षण दर्जेदार पाहायला मिळतंय. कॉम्बिनेशन पाहायला मिळालं 2 क्षेत्ररक्षकाचं आणि त्याच्याच नुसार धावसंख्या नक्कीच वाचवली जाते. 1च धाव मिळेल. या 1 धावांनी धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते. 1-1 11 धावा. प्रेम याच्या गोलंदाजीतून जर पाहिला तर पुढचा चेंडू ऑन साइड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय क्रितिकच्या विरोधात लावले आहेत आणि गोलंदाजी करताना थोडीशी ऑब्स्टिकच्या बाहेर गोलंदाजी केली जाते आणि तेच कारण बनतंय. अवांतर चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. 12 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 1 चेंडूचा खेळ झाला. इथे मात्र पायावर चेंडू पडला जाईल. रन्स मात्र मिळेल लेग बाईच्या रूपाने. 1 धावांनी धावसंख्या 13 धावा. 49 धावांचं लक्ष आहे. 1 रन्स खूप महत्वाचं असतं. क्रिकेट म्हटलं तर लाईफ लाईन ज्याला म्हटली जाते सिंगल रनची, ती सिंगल रन्स इथे मात्र जॉईन करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता.
चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क झाला नाही. प्रेमला मी या ठिकाणी नक्कीच पाहिलंय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. थोडीशी कंजूस गोलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रेमचं आतापर्यंत राहिलाय. साठी हा चेंडू आपण पाहतोय, चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू निघून जातोय गली रिजन मधून. सरळ सिंगल रन्स डिक्लेअर झोन कडे चेंडू झालाय आणि धावसंख्या 1 ने वाढेल. 14 रन्स 14 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. अजूनही जर पाहिलं तर 26 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धावांची आवश्यकता असेल. समोरच्या दिशेने मारायचा होता, ताकद राहिली नाही चेंडूवर. फटका जर पाहिला तर थोडासा फसला गेला आणि सिंगल रन्स या ठिकाणी. अजूनही या षटकातील जर पाहिला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. एक चांगली गोलंदाजी मी म्हणेन प्रेमच्या या हातामधून. आता मात्र थोडासा खराब क्षेत्ररक्षण मिस्टर चेतन पाटील त्या ठिकाणी होता. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अफलातून क्षेत्ररक्षण केलं होतं. आज मात्र काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय. चेतन हा पूर्णपणे नजर ठेवत नाही चेंडूवर आणि तेच कारण बनतंय. हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती म्हणजेच 19 धावा. नक्कीच चौकारासाठी भावेश बारी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे, ते मात्र दिलं जाईल. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी इथे मात्र दर्शवले मिस्टर. जर पाहिलं तर ध्रुवला आपल्याला पाहायला मिळतंय. ध्रुव मेहर जर पाहिलं तर सातत्याने मुरबा संघाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला कृतेश गरत पुन्हा एकदा इन्फॉर्म बॅट्समन आहे. मात्र करणच्या गोलंदाजीवर कशा पद्धतीची फलंदाजी करेल. हा पहिला चेंडू असेल करणच्या गोलंदाजीतून. चेंडूला पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे इथे मात्र स्ट्रॉंग अपील केले जाते. पहा काय स्टाईल आहे खूप चांगल्या पद्धतीने. आणि चेंडू जर पाहिला तर पायाला लागून नक्कीच पाहिलं गेलंय का. पंच मात्र दर्शवतील. जे काही डिसिजन असेल तो मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इथे मात्र आपण पाहतोय PBPL स्पर्धा जबरदस्त लाईव्हच्या माध्यमातून. आजच्या दिवसात जर पाहिलं तर पाटील नेटवर्कने इथे 4 कॅमेरे सह उतरलाय या स्पर्धेसाठी आणि मी खरोखर कौतुक करेन. खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट पालघर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय. नितेश पाटील आणि त्यांची टीम पूर्णपणे ही खूप मेहनत घेत असते. या स्पर्धेसाठी देखील आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली गेली. तर इन ॲक्शन आपण कॅमेऱ्यामध्ये देखील DRS घेतलाय आणि सॉफ्ट डिसिजन जो आहे तो नॉट आउट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अंपायर रिव्ह्यू असणार आहे. नक्कीच आपण पाहतोय पूर्णपणे शांतता निर्माण झाले. DRS आहे. नक्कीच आमचे टेक्निकल या ठिकाणी चेक करतायत की कशा पद्धतीचा हा चेंडू असणार आहे. या चेंडूवर काय नक्कीच घडतंय ते मात्र पाहायला मिळेल आपल्याला. बघूया. ते मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. पूर्णपणे चेक करत आहेत काय डिसिजन असणार आहे. आणि या डिसिजन कडे प्रत्येक प्रेक्षकांचा असो, प्रत्येक खेळाडूचा असो, प्रत्येक ऑनरचा असो, इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मात्र नजर जर पाहिली तर मुख्य स्क्रीन कडे पाहायला मिळते. ही एक स्पर्धेची आपण पाहतोय ज्या स्पर्धेमधून आपल्याला ही स्क्रीन पाहायला मिळते आणि स्क्रीनच्या माध्यमातून पाहू आपण. पहा चेंडू जर पाहिला तर पूर्णपणे पायावर आदळतोय आणि रन्स मात्र इथे लेग बायच्या रूपाने 1 रन्स काउंट केला जाईल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 1 ने वाढेल. आता मात्र 20 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे ते म्हणजे 23 आणि 23 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. 23 चेंडू 29 धावा. आपण पाहतोय करण ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना. ध्रुवसाठी हा चेंडू नक्कीच
थोडीशी बॅटची कडा लागली त्यानंतर पायावर आदळला जातोय. रन्स मात्र मिळेल एक. बॅटची कडा इथे मात्र लागली होती आपण पाहिलं. यस, अंपायर देखील दर्शवतायत. सिंगल रन्स मिळेल. 22 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि 22 चेंडू मध्ये धावा जर पाहिल्या तर 28 धावा बनवायच्या आहेत. सामना जर पाहिला तर अजूनही बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघ इथून जर पाहिलं तर हार मानायला तयार नाही आहेत, कारण उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पोचायचं आहे तर मेहनत करावी लागणार आहे. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. इथे मात्र टॅप केलाय चेंडूला. क्रितेश नावाचा ब्रँडेड चौका म्हणजेच PBPL चौका येतोय. यस डीजे. आजा जरा सरक रे, गिल्ली जरा बहक रे. वैभव पामारे यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय उर्फ मुन्ना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. टॅप केलाय चेंडूला मात्र रन्स इथे मिळणार नाहीये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबवला जातोय. लगातार 2 चौकार आणि आपल्याला पाहायला मिळतंय राज पामाळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आता मात्र ATM पूर्णपणे वाढवला गेलाय. अमाऊंट वाढवली गेली आहे आणि चेंडू जर पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे जाईल. सिंगल रन्स इथे मात्र मिळते. सिंगल आहे नाही, तर नक्कीच सिंगल रन्स या ठिकाणी पाहायला मिळते. या एक धावाने धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, खूप चांगली गोलंदाजी हाताळले. सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र आपण पाहतोय चुकी करेल का. यस, पंच मात्र दर्शवतील काय आहे. नक्कीच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. आणखीन एक DRS या ठिकाणी सॉफ्ट डिसिजन आउट आहे. मात्र बघूया यस. मुख्य स्क्रीनवर आपण डिसिजन पाहणार आहोत. पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले मध्ये लगेच रिप्ले केला जाईल. इस पुनश्च मेन स्क्रीनवर पाहू शकतायत नक्की काय घडलंय. इस दुसऱ्या अँगलने आपण चेक केलंय. यस, इथे मात्र आउट आहे. गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. ध्रुव मेहर मात्र बाद होतोय. पहिला गडी नक्कीच बाद होईल तो म्हणजे साई ऋत्व उमरोली संघाचा. प्रीतम प्यार बंदूक में ना तो गोली मर. प्रीतम प्यार बंदूक में ना तो गोली मर.
18 चेंडू आणि आता मात्र 23 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाज येतोय. क्रितेशच्या विरोधात गोलंदाजी करताना इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. टॅपचा फटका आहे. अनिकेतवर हल्ला चढवतोय. चेंडू निघून जाईल. सरळ सीमारेषे बाहेर येतोय चौकार. धन्यवाद. क्रितेश गरजसाठी आणखीन एक पारितोषिक लागलाय. जर लगातार 2 चौकार मारले तर चेतन परब यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. कॅश प्राइज मात्र आमच्याकडे आलेली आहे, आपण पाहतोय. आणि नक्कीच राज पामाळे यांच्याकडून 500 रुपये 2 चौकारासाठी. बघूया काय घडतंय या चेंडूवर. एस सार्थक याला वॉर्न केलं जाईल. प्लीज आपण ऐकून घ्यायचं आहे, हरकत नाहीये, ऐकून घ्यायचं प्लीज. कॉपरेट करायचं आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी. तर पाहायला मिळेल अनिकेत गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडूला. मात्र चेतनच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू होतोय. इथून जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत अजूनही 16 आणि 16 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. फटका जर पाहिला तर पूर्णपणे प्रॉपरली टायमिंग नाहीये. रन्स मात्र मिळेल 1. या ठिकाणी धावसंख्या 1 ने वाढते. धावा जर पाहिल्या तर 31 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि 15 चेंडू मध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. सार्थक करत एका बाजूला स्ट्राईक एंडवर. फटका तर सुरेख आहे. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबवला जातोय. रन्स मात्र मिळतंय 1. समीकरण पूर्णपणे बदलेल. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. येस एक अनाउन्समेंट आणखीन आहे क्रितेश साठी असणार आहे. क्रितेश नॉट आउट राहून जर ही मॅच जिंकवतोय तर निलेश सुर्वे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज येईल क्रितेश साठी. हीच ऊर्जा वाढवली जाते. निलेश सुर्वे यांच्याकडून आपण पाहतोय क्रितेश साठी हे प्रेम व्यक्त करताना, ऊर्जा निर्माण करताना आपण पाहतोय. विचार केला तर मिस्टर अनिकेत. टॅपचा फटका इथे मात्र तुषारच्या डोक्यावरून जातोय. चौकार. जबरदस्त प्रहार आपण पाहतोय. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक या ठिकाणी 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 4 षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. भावेश बारी यांच्याकडून देखील प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय आणि वैभव पामाळे यांच्याकडून देखील प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दुसऱ्या बाजूला क्रितेश जर नॉट आउट राहतोय, ही मॅच जिंकून देतोय तर एक मोठं पारितोषिक म्हणजेच 5000 तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज निलेश सुर्वे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. काय मॅच आहे जबरदस्त रीतीने, अजूनही सांगू शकत नाहीये कारण की पलटवार करणे हे प्रेम नक्कीच जाणून आहे. पलटवार केलं जाईल का? चांगला चेंडू मी म्हणेन फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला ओळखू शकला नाही सार्थक करत. चेंडू मात्र डॉट च्या रूपाने इथे येताना पाहायला मिळतोय. रन्स मात्र इथे मिळणार नाहीये. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय. ही खासियत आहे या फलंदाजाची, सार्थकची, कारण की सार्थक साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज मुन्ना यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. राज पामाळे, भावेश बारी यांच्याकडून मात्र लयलूट केली जाते, आतिषबाजी केली जाते, ती म्हणजेच बक्षिसांची. कॅशच्या रूपाने हे बक्षीस दिलं जात आहे.
धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जात आहेत आतापर्यंत 41 धावा. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 8 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र प्रेम एका बाजूला आपण पाहतोय. क्रितेश साठीचा हा चेंडू वाईट चेंडू असणार आहे. खराब चेंडू आहे. पुन्हा हाताळावा लागेल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 42 धावा स्कोरबोर्डवर आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 7 धावा. टॅप केलाय चेंडूला. इथे मात्र स्वीप करून चेंडूला खेळून काढलाय. डिक्लेअर झोन कडे जाईल. 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 6 धावा. जी धावपळकी या ठिकाणी उभारले गेले. क्रितेश शेवटपर्यंत या ठिकाणी ठाम आहे की मला ही मॅच जी आहे ती जिंकून जायचं आहे. माझ्या संघासाठी मला आज खेळायचं आहे. दुसऱ्या बाजूला सार्थक कमालीची चौकार मारून पाहायला मिळाला होता. एक गॅपमध्ये खेळला होता प्रेमच्या विरोधात. आता मात्र सिंगल साठी केलाय कारण की दिमाग लावलं जात आहे. गरज नाही मोठ्या फटक्याची. सिंगलने देखील आपली मॅच निघू शकते हेच मात्र दर्शवलं जात आहे. चेंडूचा खेळ अजूनही जर पाहिला तर 7 चेंडू शिल्लक असतील आणि 7 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 5 धावा. क्रितेश घरत याच्यावर नक्कीच ऊर्जा निर्माण केले. निलेश सुर्वे यांनी 5,000 रुपयाचं तब्बल कॅश प्राइज लावलंय. याआधी निलेश सुर्वेंचा जर विचार केला तर पॅराडाईज संघासाठी तब्बल 20,000 रुपये ते नक्कीच पारितोषिक देत होते. 2 वेळेस माझ्या नजरेसमोर त्यांनी कॅश प्राइज दिलेली आहे. आज मात्र क्रितेशवर प्रेम त्यांचा आलेला आहे. आपण पाहतो क्रितेशसाठी ही 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. तर चेंडूचा खेळ जर पाहिला तर इथे मात्र आपण पाहतोय 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 4 धावा अजूनही बनवायचा आहे. विकेटचा जर विचार केला तर संघ आपण पाहतोय साई ऋत्व उमरोळी संघाचा फक्त आणि फक्त 1 गडी बाद झालाय. तर त्याच्या विरोधात वेऊर संघाचा जर पाहिला तर 4 गडी बाद झाले आहेत. ते मात्र जर 3 धावा विकेट न गमावता 3 धावा जरी काढतायत तरी संघ या ठिकाणी साई ऋत्व उमरोळी संघ जिंकू शकतोय. बघूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. सातपाटीचा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून योगेशकडे पाहिलं जात आहे. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना सामना या ठिकाणी क्रितेश टॅप मारून जिंकवतोय आणि पुढच्या फेरीमध्ये जर पाहिला तर प्रवेश करताना जर पाहिलं तर अंतिम 6 मध्ये या ठिकाणी संघ प्रवेश करतोय तो म्हणजे साई ऋत्व उमरोळी संघ. रुणा पामाळे आणि रोहिणी पामाळे यांच्याकडून देखील क्रितेश साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय.